नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात सगळ्यांना. तुमचे सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे शनिवार आणि मी निघत आहे आता श्रीवर्धनवरून मुंबईला. तर आता सकाळचे वाजलेले आहेत 5:45. सगळ्यात पहिले आपल्याला डायरेक्ट मुंबईला नाही जायचं आहे, तर आपल्याला श्रीवर्धनवरनं एक एस टी पकडायची जी साई मोरबा मार्गे मुंबईला जाणारी असेल. कारण आपल्याला म्हसळ्याच्या पुढे जे गाव आहे साई, तिथे उतरायचं आहे, जे माझ्या आईचं माहेर आहे. आणि तिथून एक 5-6 किलोमीटरवर माझं गाव आहे वावे मांजरज. तर आपल्याला तिकडे जायचं आहे. घर तिथे बंद असतं गावातलं आमचं, तर ते जरा ओपन करून थोडंसं साफसफाई करून आणि जे आम्ही अंगणात झाडं लावले त्यांचं कलम लावले त्यांचं स्टेटस बघायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर घर लॉक करून लगेच आपल्याला परत साईला येऊन मग मुंबईला जाणारी कुठली जी एस टी असेल ती पकडायची आणि पनवेलपर्यंत यायचं आहे. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे. कोकणातून प्रवास करतोय, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. श्रीवर्धनचं वातावरण बघा सकाळचं. आता आपल्याला थोडंसं पुढे 2 मिनटं चालायचं आहे. तिथे रिक्षा स्टँड आहे, पण आता एकही रिक्षा दिसत नाही आहे. बट आपण तिथेच वेट करूया. ती पण नाही येते आणि ऑटो पण नाही आहेत. तर परत मी आपल्या जे होमस्टे होते त्या डायरेक्शनला चाललो आहे. तर तिकडे एक बाबा बसले. त्यांनी सांगितलं एक तुम्ही 5-10 मिनटं चाललात की पुढे एक चौक लागतो, रिक्षा पण भेटू शकते. चला आपण पहिले त्या चौकापर्यंत जाऊ, कारण इथे उभं राहण्यात काही पॉईंट नाही. ऑटो पण मिळत नव्हती, एस टी पण मिळत नव्हती. लकीली एक दादा होते लोकल इकडचे, ते चाललेले डेपोच्या पुढे. त्यांना जस्ट मी हात दाखवला तर त्यांनी लगेच बाईक थांबवली. बाईकवरनं लिफ्ट मिळाली आणि आपण हार्डली 2-3 मिनटात डेपोवर पोचलो. फटाफट आले त्यांनी. श्रीवर्धन बस स्थानक डेपोच्या आतमध्ये आलो. मागे आपल्या लालपरी. तर इकडच्या डेपो मास्टरने सांगितलं 6:15 आहे श्रीवर्धन माणगाव रेल्वे स्टेशन 6:15. तर आता बघू, वाट बघू त्याची. 6:15 म्हणजे आत्ता वाजले आहेत जवळजवळ 6:45. हा डेपोचा परिसर. चला तोपर्यंत थोडंसं चहा वगैरे घेऊ काहीतरी. डेपोमध्ये एक छोटासा हॉटेल आहे. वडापाव वगैरे, चिप्स, बिस्किट्स, चहा वगैरे मिळतो. मी चहा घेतो. माणगाव रेल्वे स्टेशन एस टी यायला अजून एक 5-10 मिनटात. तोपर्यंत हा श्रीवर्धन बस डेपोचा नजारा एन्जॉय करा. इथे आपली लालपरी. दिघी जाणारी एस टी श्रीवर्धन दिघी. पावसाला सुरुवात. पाऊस
व्हायचं ॲज युजल आपल्याला कॅबिनची सीट मिळाली ड्रायव्हर दारांच्या बाजूला. दरवाजा दरवाजा आहे. श्रीवर्धन डेपोवर आपली श्रीवर्धन ती आधार हरिहरेश्वरची टूर कंप्लीट झालेली. आता आमच्या गावाला जाणार साईबाग एक थोडं काम आहे, घराचं साफसफाई आणि जे कलम लावले ते स्टेटस बघायचं आहे आणि मग तिकडनं मग परत श्रीवर्धन डेपोवरनं निघतो. डेपोचा परिसर. चलो बाय बाय श्रीवर्धन. सी यू सून. लेफ्ट साईडला सरळ आपली आहे. आपल्याला लेफ्ट गेट सरळ गेले ते आधी आले. समुद्र किनाऱ्यावर जे घोडागाडी वगैरे असतात त्यांचेही थोडे त्यांना पण आता काही समुद्र किनाऱ्यावर काम नाही त्यामुळे त्यांना पण असेल मुलांना सोडतात करायला तर मातीला सगळ्या बाजूला हिरवत असेल आणि त्याच्यातून हा जाणारा टाकून काळ्या रंगाचा रस्ता त्याच्यावर आपली धावणारी गोष्टी नाव होती. समोर काही मुलांचा गर्दीची किंवा तरी स्पोर्टची प्रॅक्टिस करतात. मस्त नागपूर फिरवण्यात येतात रस्ता आहे. मामाच्या लागले तेव्हा सगळे किंवा प्रायव्हेट यावेळी आपल्या
काय मस्त चिऱ्याची खाण पण बघितली अशी आणि मुद्राची ठिकाणी आहे. बरेच मसाला आहे, कसली स्टँडर्ड आहे शाळेत हा पूर्ण मसळा डेपोचा परिसर. रस्ता आलेला असल्यामुळं आणि एकदम पिवळा असल्यामुळे गाडी प्रोत्साहित राहते. बरेच ॲक्सिडेंट झाले त्यामुळे नंतर मग हा सिमेंटचा रस्ता पूर्ण प्रॉपर मोठा रस्ता टर्नचा विचार केला तरी पण आपला आता सेफ्टी बॉल पण टाकतो. चांदोरी गेलं तर 1-2 मिनिटात आपला हॉल्ट गावाला परत आपण आपल्या साई येत आहे जायचं आणि जायचं आता आपल्याला ऑटो मिळते. तर आपण साईला उतरलो ह्या एस टीमध्ये. हे साई गाव, इथून एंट्री आहे माझ्या मागून. माझं आजो माझ्या आईचं गाव. चला आता वावे मांजराची रिक्षा बघूया भेटते का. एस टी निघाली माणगाव रेल्वे स्टेशन. साई डेपोवरनं एक पाण्याची बॉटल आणि जस्ट वरच्यावर थोडा वेळ एनर्जीसाठी. साई डेपोवरनं मी रिक्षा पकडली वावे मांजरासाठी 100 रुपीज. चालत गेलो तर जवळजवळ तासभर लागेल आणि तेवढी एनर्जी पण नाही, टाईम पण नाही तेवढी. चला आपण साईच्या डेपोवरनं निघतो.
हार्डली 3 किलोमीटर असेल, 4 किलोमीटर. चाळीवरनं पुढे आलो की हा पंजाल आहे. पाऊस पडतोय ना इकडे भरपूर. ही आमची चांदणीची नदी ना. इकडे आम्ही लहानपणी पोहायला आहे. हा तो ब्रिज चांदणीची नदी. शाळा आहे. मस्त गाई गुरं चरतायत, बकऱ्या. काय मस्त वातावरण बघ. मस्त. पाऊसवाडी आता चालू. पहिल्याच घरात बस बस बाबा, इथे थांब कॉर्नरला बस. पण आलोय आपल्या घराच्या जवळ. ते रिक्षातून उतरलो, आता एंटर करतोय वाडीमध्ये. हे आपलं घर. चला घरी जाऊ आता. पहिले गावाला पोचलोय वावे मांजराची. इथे आपलं घर आहे. चला थोडं घरात जाऊ, साफसफाई करू, लगेच निघायचं. तर तिकडनं ते गेट उघडलं आणि हे गेट उघडतोय, लॉक लावलं आहे. तर ते गंजलं आहे की माझ्याकडे चावी चुकीची आली, ते ओपन नाही होते. तर मी सरळ इकडनं उडी मारून आतमध्ये आलो आणि आता दार उघडूया. चला थोडंसं घर बघूया. बघा आजूबाजूचा परिसर पूर्ण गवत वाढलं आहे. आता झाडांच्यापर्यंत जाणं जरा मुश्किल आहे. दार उघडलं आहे हॉलचं, रूमचे दोन्ही. पूर्ण घर बंद असतात. हॉलमध्ये तरी सगळं साफसूफ आहे. बेडरूममध्ये पण दोन्ही बंद जरी असलं घर तरी. बट किचनमध्ये थोडी घाण होती, कारण ते वरती कौलांना जे गॅप आहे तिकडनं उंदीर बिंदीर येत असतात आतमध्ये. त्यामुळे किचन थोडंसं घाण आहे, ते साफ करावं लागेल. तर ठीक आहे, बघूया आता कसं आहे. आजूबाजूचा परिसर पण बघायचा आहे, झाडांचं काय आहे कसं आहे. चला ते पण बघून घेऊ पाहिजे. बरंच वाटलं.
गवताची हाईट ढोपरभर झाली आहे, ढोपराच्या वरती, म्हणजे काही ठिकाणी मांडीपर्यंत आलेलं आहे, काही ठिकाणी गुडघ्यापर्यंत आहे. चला आता निघूया. हे घराचं अंगण खूप गवत वाढलंय. ऑगस्ट महिन्यात वगैरे बेलणी केलेली बेटर राहील. अजून थोडं गवत वाढल्यानंतर एकदाच, कारण ते परत परत वाढत राहतं सारखं. घर ओपन केलं. घर तसं साफसुफच आहे, फक्त किचनमध्ये घाण झाली आहे. बट आता मला निघायचं आहे, त्यामुळे मी ते करत बसत नाही आहे. आणि आजूबाजूचा परिसर बघितला. हे आपलं घर. लॉक करूया, बॅग घेऊया आणि निघूया. GST मिळेल तिने माणगाव, आणि मग माणगाववरनं GST मुंबईला जाणारी असेल तिने पनवेलपर्यंत. तर चला फटाफट निकलते. साईवरनं बोलेरो जीपमधनं आता माणगाव. मोरबा गावात पोहोचलो. आता मोरब्यानंतर डायरेक्ट माणगाव. माणगावसाठी लेफ्ट. माणगाव सिटीमध्ये एंट्री. माणगाव डेपोला पोचलोय. माणगाव डेपो. गर्दी आहे मुंबईला जाण्यासाठी. माझ्या मते मुंबईला जाणारी ST तेव्हा माणसं. चला बघू आपल्याला भेटते कसं. रिझर्वेशन तर नाही आपलं. माणगाव बस स्थानक. सकाळपासून काही खाल्लं नाही आणि ते आता बस पण नाही आहे या टायमावर. चिपळूण मुंबई आहे तर तिला काही नाही. चला थोडंसं काहीतरी खाऊन घेऊ आणि मग पुढे जाऊ, कारण मग मध्ये आधी थांबता नाही येणार. चल. ते माणगाव डेपोच्या बाहेर हॉटेल अन्नपूर्णा आहे, एक्झॅक्ट अपोजिट साईडला. तिकडे आहे. सकाळचा सगळ्यात माझं ऑल टाईम फेवरेट स्नॅक्स आयटम मिसळ पाव आवडेल. मिसळ पाव खाऊन घे आणि मग नंतर बघू डेपोवर जाऊन ST भेटते का. तर प्रायव्हेट इको पण असतात. आपल्याला पनवेलपर्यंत जायचं. प्लॅनमध्ये थोडासा चेंज झाला. माणगाववरनं इकोने येणार, बट इकोला वेटिंग होतं, म्हणजे इको भरल्याशिवाय निघणार नव्हतं. तर तेवढ्यात माणगाव डेपोवरती 2-3 गाड्या आहेत. नालासोपारा मुंबई, आंजर्ले मुंबई आणि अजून एक श्रीवर्धन मुंबई, असे समथिंग 3 गाड्या आहेत. तर त्यामुळे मी पटकन डेपोवर गेलो. तर मला एका STमध्ये सीट पण मिळाली. तर इकोचा प्लॅन कॅन्सल झाला. STने आलेली. आणि आता रामवाडी क्रॉस केला. अन्ना आहे तिथे थांबलो. समोर ST. तर आता थोडा चहा मागवला. थोड्या वेळातच आता पनवेल येईल. पनवेलवरनं बघू आपण थोडं शेअरिंग टॅक्सी, ऑटो किंवा काय बस मिळाली लोकांना तर मग ओला वगैरे. आता पाऊस पण पडतो.
चहा पी 15 मिनिटाचा ब्रेक आहे स्नॅक्स आयटमसाठी. आपण फक्त चहा घेतला. चहा पिऊन पुढे चला. आपण पनवेल डेपोला उतरलो आहे. माझ्या मागे पनवेल डेपो. आता बघू डोंबिवलीसाठी कल्याण वगैरे अशी कुठली एस टी भेटते, नाहीतर मग ओला किंवा शेअरिंग ऑटो वगैरे ते बघू. चला ते बघून घेऊ.